नमस्कार प्रेक्षकांनो. ठरला तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये प्रेक्षकांना जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण की सुमनने अतिशय हुशारीने नागराजच्या विरोधात ठोस पुरावे जमा केलेले आहेत. आता हे सगळे पुरावे घेऊन अर्जुन जेव्हा रविराजकडे जाणार असतो तेव्हाच सुमनसमोर एक मोठा अडथळा उभा राहतो. सुमनला आता फक्त नागराजवरच नाही तर आणखी काही लोकांवरही संशय येतो. कारण नागराजसोबत महिपत तर आहेच, पण या सगळ्या खेळामध्ये तन्वी देखील सामील आहे अशी शंका सुमनच्या मनात निर्माण होते. त्यामुळे सुमन अर्जुन आणि सायलीला ही गोष्ट सांगते आणि आता हा खेळ आणखी खोलवर जाताना दिसतो. इथेच गोष्ट थांबत नाही प्रेक्षकांनो. सुमन लपून नागराज आणि प्रिया यांच्यातील संभाषण ऐकते आणि त्यातून एक मोठं सत्य समोर येतं. प्रिया देखील या सगळ्या कटामध्ये सामील असल्याचं स्पष्ट होतं. आता प्रेक्षकांसमोर प्रश्न उभा राहतो की प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर कसा येणार आणि नागराज व प्रिया या दोघांची आता कशा पद्धतीने वाट लागणार. हे सगळे जबरदस्त ट्विस्ट आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळणार असल्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की नागराज आणि सुमन हे दोघेही आपापल्या पातळीवर पूर्ण प्रयत्न करत आहेत. सुमन हुशारीने सगळं व्हिडिओ शूटिंग करून ठेवते, कारण तिला नागराजचं खोटं वागणं अर्जुन आणि सायलीसमोर उघड करायचं असतं. नागराज मात्र स्वतःच्याच जाळ्यात अडकतो, कारण तो सगळ्या गोष्टींची कबुली देतो. आणि इथेच सुमन ठाम निर्णय घेते की आता नागराजला जेलमध्ये पाठवल्याशिवाय शांत बसायचं नाही. सायली जेव्हा अर्जुनला ही सगळी परिस्थिती समजावून सांगते तेव्हा ती ठामपणे म्हणते की आता या सगळ्यावर कठोर ॲक्शन घ्यायलाच हवी. तेव्हा अर्जुन आणि सायली जेव्हा घरी येतात तेव्हा घरी आल्यानंतर नागराज तर घरात नसतो, परंतु नागराजच्या नंतर गेल्यानंतर अर्जुन सायली घरात येऊन सुमन काकूला सगळं काही विचारतात की नेमकं काय झालंय. तेव्हा सुमन काकूही त्यांना सगळं काही सांगते की अर्जुन आणि सायली असा प्रकार घडलाय आणि हा व्हिडिओ मी शूट करून ठेवलाय. तर तो जो व्हिडिओ असतो तो व्हिडिओ अर्जुन आणि सायली आता दोघंजणही बघतात आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर आता त्या दोघांनाही लक्षात येतं की हे सगळं घडण्याचं प्रकरण हे नागराजचंच आहे. 22 वर्षापूर्वी जो अपघात घडवला तो नागराजने प्रॉपर्टीसाठी घडवून आणला. त्याशिवाय महिपत आणि सुमनचं जे काही किडनॅपिंग केलंय हे देखीलच त्यांनी केलेलं आहे. म्हणजे स्वतः नागराजने या सगळ्या गोष्टी घडवून आणलंय हे आता त्यांना समजलेलं असतं. त्यामुळे आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणही खूप जास्त विचारत असतात की पुढे करायचं काय. अर्जुन म्हणतो की आता करायचं काय, एकच प्रश्न, मी आता इथून पुढे हे सगळं सिनियरपासून लपवून ठेवू शकत नाही. आत्तापर्यंत मी सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या, पण आता माझ्याने ते शक्य होणार नाहीये. कारण की हे सगळं जर मी रविराजला सांगितलं नाही तर पुढे मला आता मी स्वतःला माफ करू शकत नाही, कारण तो माझा गुरु आहे आणि त्याच्यापासून मी अजिबात ही गोष्ट लपवू शकणार नाही. त्यानंतर तर मग सुमन अतिशय ठाम आवाजात म्हणते की ठीक आहे, आता बस झालं, आपण हे सगळं सत्य लपवून ठेवायचं नाही. जे घडलंय ते सगळं सगळ्यांसमोर आणून या आणि या माणसांना खडी फोडायला जेलमध्ये पाठवलंच पाहिजे. कारण इतका क्रूर, निर्दयी आणि स्वार्थी माणूस मला आता माझ्याच घरात नकोय. ज्या माणसाने स्वतःच्या भावासारख्या, बापासारख्या माणसाशी कधीही कदर केली नाही, ज्याला लहानपणापासून जपलं, सांभाळलं, प्रेम दिलं, त्याच माणसाला प्रॉपर्टीसाठी मारण्याचा प्रयत्न केला. आज तो जर ज्याला मारायला मागे पुढे पाहत नसेल तर उद्या जाऊन हा माणूस माझाही खून करायला कमी करणार नाही. त्यामुळे आता मला या माणसाला अजिबात सोडायचं नाहीये. आणि सुमन असं ठामपणे बोलते तेव्हा तिच्या आवाजातली भीती, राग आणि वेदना स्पष्टपणे जाणवत असतात. सुमनचं हे सगळं ऐकल्यावर अर्जुनही शांतपणे पण ठाम शब्दात म्हणतो की काकू, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. आत्तापर्यंत आपण खूप सहन केलं, खूप वेळा गप्प बसलो, पण आता जर आपणही गप्प बसलो तर आपणही या गुन्ह्यात सहभागी ठरू. हे ऐकताच सायली ही भावूक पण संतापलेल्या स्वरात म्हणते की अर्जुन, आता नागराज काकांचे जे 100 अपराध आहेत ना ते पूर्ण झालेले आहेत. त्यांनी फक्त एक नाही तर अनेक गुन्हे केलेत. खोटं बोलणं, फसवणूक, धमक्या, किडनॅपिंग, खून करण्याचा प्रयत्न आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्वतःच्या माणसांची गद्दारी. त्यामुळे आता त्यांना अजिबातच सोडायचं नाहीये. काय झालं तरी यावेळी त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. आणि हे सगळं ठरवल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघंही ठामपणे निर्णय घेतात की आपण हे सगळं जाऊन घरी प्रतिमाताईंना आणि घरातल्या सगळ्यांना सांगायचं. नागराज आत्तापर्यंत कसा खोटं बोलत होता, कसा सगळ्यांना फसवत होता, याची एक एक गोष्ट सगळ्यांसमोर आणायची आणि त्याची पूर्णपणे पोलखोल करायची. दोघंही उठून निघणार इतक्यातच अचानक सुमन त्यांना थांबवते आणि म्हणते, 1 मिनिट अर्जुन, 1 मिनिट सायली, प्लीज थांबा. आणि सुमनचं असं अचानक थांबवणं पाहून अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांकडे पाहतात, थोडेसे घाबरतात आणि विचारतात की काय झालं काकू, अचानक तुम्ही का थांबायला सांगताय, काही प्रॉब्लेम आहे का.
तेव्हा सायली थोड्या काळजीच्या स्वरात विचारते की सुमन काकू नक्की काय झालंय, तुम्ही इतक्या अस्वस्थ का दिसताय? तेव्हा सुमन थोडा वेळ शांत राहते, जणू काही आठवणींच्या गर्तेत हरवते आणि मग थरथरत्या आवाजात म्हणते की अर्जुन, सायली, एक गोष्ट मला तुम्हाला क्लिअर करायची आहे. यांना तर आपण जेलमध्ये टाकणारच आहोत, पण अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी मी आत्तापर्यंत कुणालाच सांगितली नाही आणि ती गोष्ट सांगणं आता खूप गरजेचं आहे. त्या दिवशी जेव्हा नागराजनी मला किडनॅप केलं होतं ना, तेव्हा तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत महिपत तर होताच, पण मला असं जाणवलं की अजून एक व्यक्ती तिथे होती. आणि ते बोलताच अर्जुन आणि सायली दोघेही चकित होतात. अर्जुन लगेच विचारतो की अजून एक व्यक्ती म्हणजे कोण काकू? कुणासारखी वाटली तुम्हाला ती? आणि हे ऐकताच सायली थोडी घाबरत, थोडी अडखळत पण सत्य सांगते की अर्जुन, मला ती मुलगी तन्वीसारखी वाटली. आणि हे शब्द ऐकताच सायलीला अक्षरशः धक्का बसतो. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात, डोळे मोठे होतात आणि ती म्हणते की म्हणजे काकू, याचा अर्थ असा होतो की हल्ली नागराज काका आणि प्रिया यांच्यात जे कॉल्स होत आहेत, जे कनेक्शन दिसतंय, त्यामागचं कारण हेच असू शकतं. कारण तन्वीला नागराज काका सतत फोन करतायत, म्हणजे तन्वी त्यांच्यासोबत आहे आणि त्यामुळेच हे सगळं घडतंय. म्हणजे नागराज काका आणि तन्वी मिळून हे सगळं प्लॅन करतायत. हे ऐकल्यावर अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि आता त्यांच्या डोक्यातलं चित्र पूर्णपणे क्लिअर होतं. त्यांना कळतं की हा खेळ जितका वाटत होता त्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. आणि आता दोघेही ठामपणे ठरवतात की फक्त नागराजच नाही, तर या सगळ्या कटामध्ये सामील असलेल्या प्रत्येकाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचाच. कितीही धक्के बसले तरी, कितीही नाती तुटली तरी, पण आता सत्य लपवायचं नाही. आणि इथेच मालिकेतला सस्पेन्स अजून वाढतो, कारण आता पुढे काय होणार? तन्वी खरंच या सगळ्यामागे आहे का? अर्जुन रविराजला सगळं सत्य सांगणार का? आणि नागराज, प्रिया, महिपत आणि तन्वी या चौघांची आता काय अवस्था होणार? हे पाहणं प्रेक्षकांसाठी प्रचंड उत्सुकतेचं ठरणार आहे. तेव्हा आता सायलीला प्रचंड धक्का बसतो. सायली म्हणते की अच्छा, ह्याचा अर्थ असाच आहे की हल्ली जे काही नागराज आणि प्रियामध्ये कॉल होत आहेत ना, जे काही त्यांच्यामध्ये कनेक्शन आहे, ते ह्या गोष्टीमुळे असावं कदाचित. कारण की तन्वीला सारखे सारखे नागराज काका कॉल करतायत, ते तन्वी त्यांच्यासोबत आहे यासाठी. म्हणजे हे सगळं जे काही घडतंय ना, ते नागराज काका आणि तन्वी यांच्यामुळेच घडतंय. तेव्हा मग आता अर्जुन आणि सायली हे दोघेही ठरवतात की आता फक्त नागराज काकालाच नाही शिक्षा मिळू द्यायची, तर ही शिक्षा आपल्याला तन्वीलाही मिळून द्यायची. आणि जर तन्वी पण ह्या सगळ्यांमध्ये असेल, तिचाही ह्या सगळ्यात काही हात असेल ना, तर तिलाही आपण अजिबात सोडायचं नाहीये. त्यानंतर मग आता नागराज हा मात्र बाहेर येऊन तन्वीला कॉल करतो, कारण की जे काही घडले ते तिच्याशी त्याला डिस्कस करायचं असतं. म्हणजे घरामध्ये काय वातावरण आहे, सायली आणि अर्जुन हे दोघेजणही म्हणजे काही शोधण्याचा प्रयत्न नाही ना करत आहेत, बाकी काही गोष्टी, या सगळ्यांचं अर्जुनच्या बाबतीतलं सत्य नागराजला जाणून घ्यायचं असतं. म्हणून तो बाहेर आल्यावर नागराज हा प्रियाला कॉल करतो आणि तिला कॉल करून सगळं काही विचारू लागतो. तेव्हा ती त्याला म्हणते की काका, तुमचं जाऊ द्या बाकीचं सगळं बाजूला, तुम्हाला माहिती नाहीये घरात काय प्रॉब्लेम झालाय? अहो, तुम्हाला तिथे मस्तपैकी आराम सुचतोय, पण तुम्हाला कळतंय का की इथे माझी काय वाट लागलीये ती? अहो, घरामध्ये मला इतर लोकही उघं करतच नव्हते, परंतु आता अश्विनही माझ्याकडे दुर्लक्ष करू लागलाय. त्याला काहीच बोललं तरी काही फरक पडत नाही. मी जे काही केलंय ना, त्यामुळे आता अश्विन माझ्याशी खूप तुटकपणे वागतोय. घरातही मला खूप प्रॉब्लेम निर्माण झालाय. तेव्हा असं उलटं ती जेव्हा बोलून दाखवते, तेव्हा नागराजला मात्र राग येतो. नागराज म्हणतो की तुला काय वाटतंय, या तू हे जे काही वागते हे तुला शोभताय का? अगं, तू हे विसरतेस का की ते घर तुला कोणामुळे मिळालंय? तर माझ्यामुळे. मी आणि महिपत तुला तन्वी बनून त्या घरात उभं केलंय, त्यानंतर तुला हे घर मिळालंय. नाहीतर तू त्या भिकारड्या टेलरच्या घरात राहिली असतीस, माहितीये ना? ते दोघंजणही, म्हणजे तुला तिथेच राहावं लागलं असतं लोखंडेच्या घरात. पण तरीही तू इतका माज करतेस कशासाठी? मी इथे तुला काहीतरी बोलायला फोन केला आणि तू मात्र तुझं वेगळंच. तेव्हा मग आता प्रिया म्हणत असते की मला कळत नाही, मला तुम्ही मदत करा नाच, की मी काय करू माझ्या घरातलं सगळं काही व्यवस्थित करण्यासाठी, माझी चांगली इमेज निर्माण करण्यासाठी. तेव्हा मग आता तो तिला सांगतो की तू एक काम कर, तू आता इथे घरी यायचं आणि सुमनला आणखी घाबरवायचं. तेव्हा मग ती म्हणते की तुम्ही आता नक्की काय केलंय? तेव्हा तो सांगतो की सुमनला मी सगळं काही खरं सांगून टाकलंय. म्हणजे 22 वर्षापूर्वीचा अपघात मी घडवला होता आणि जे काही झालंय महिपतला आणि तिला किडनॅप मी केलं होतं, हे सगळं मी सांगितलं. तेव्हा प्रिया त्याला ओरडून म्हणते की काका, काय केलताय काय तुम्ही? आता मात्र इथे आता महिपतवर, नागराजवरती ओरडते आणि म्हणते की तुम्ही घोळ घालून ठेवलाय. तुम्हाला माहित नाही हा नक्की? जर त्या बाईने हे सगळं मनावर घेतलं आणि कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला तर तिचे ते आहेतच ना
दोन्ही चोंबडे, अर्जुन आणि सायली, तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की म्हणूनच तुला मी सांगतोय इकडे ये आणि असं काहीतरी धमाका कर ना, जेणेकरून सुमनला म्हणजेच लोकांनी वेडं ठरवलं पाहिजे. सुमन जे काही बोलते ना ते खोटं बोलतीये. ह्या सगळ्या गोष्टी तुला आता इथे येऊन कराव्या लागतील आणि असं काहीतरी तिला वेड्यात काढ, जसं आपण प्रतिमाला करायचो ना तसंच हिलाही करायचं. तेव्हा आता प्रिया म्हणते की बरं ठीक आहे, आईबाबांना भेटण्याच्या हेतूने मी तिथे येते, कारण की तसंही जर इथे मला अश्विनने उभं केलं नाही तर निदान ते तरी घर माझं राहील, म्हणून तरी मला आता तिथे थांबलं पाहिजे. म्हणजे तिथे येऊन एक दिवस मला सुमन काकूची काळजी घेते असं तरी दाखवलं पाहिजे. नागराज बोलतो की मग आता कसं बोललीस, असं काहीतरी मुद्द्याचं जरा बोलत जा, नको नको ते नेगेटिव्ह बोलत बसण्यापेक्षा काहीतरी चांगलं बोल. आता नागराज तिला म्हणतो तेव्हा ती म्हणते की हो ठीक आहे चल, आता नका ज्ञान देत बसू मला, मी निघते. तेव्हा माता प्रिया म्हणते की जाऊ दे, अश्विन तसंही आता नाश्ता न करताच निघालाय, मी पण काहीतरी बाहेरून खाईन, मी आता निघते. आणि तेही सुमनच्या घरी जायला. आता तिकडे घरामध्ये त्या सुमनला कसं सगळं वेडं ठरवायचं हे सगळं प्लॅनिंग आता ते करत असते. नंतर नागराजकडून तिला समजलेलं असतं की घरात कुणीही नाहीये, प्रतिमा ही भाजीसाठी मार्केटला गेलीये आणि नागर आणि रविराज हा बाहेर कुठल्या तरी कामासाठी गेलाय, असं तिचा आता समज झालेला असतो. परंतु आता अर्जुनच्या लक्षात येतं की काहीही झालं तरीही ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजल्या पाहिजे. जर नागराज काका बरोबर प्रिया सामील असेल तर मात्र प्रिया पण सुमन काकूला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करेल, ती पण असंच वागेल. सायली म्हणते की बरोबर, कारण की प्रतिमा हत्याबरोबर वर पण तन्वीने आणि नागराज काकाने हीच ट्रिक अवलंबली होती.